बीड जिल्ह्यावर पावसानं अक्षरशः पाठ फिरवली आहे आणि आता दुष्काळाचं संकट अधिक गडद होत चाललंय। जिल्ह्यातील तब्बल 143 पैकी 26 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडलेत, तर 69 प्रकल्प मृत साठ्यात गेलेत। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ आणि केवळ 13.40% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात 50% जास्त पाणीसाठाच नाही आहे। जिल्ह्यातील 126 लघु प्रकल्पांमध्ये अवघा 7.55% उपयुक्त पाणीसाठा उरला आहे। त्यामुळं ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर मोठं संकट निर्माण झालं आहे। तर बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणातही केवळ 17%च पाणीसाठा शिल्लक आहे। याच धरणातून लातूरमधील MIDCलाही पाणी पुरवठा केला जातो। दरम्यान जिल्ह्यातील आत्तापर्यंत केवळ 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला असून पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। पावसाअभावी पेरणीनंतरची पिकं सुकू लागली आहेत। हवामान विभागानं पुढील 17 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। मात्र जोरदार पावसाचं कोणतंही स्पष्ट चिन्ह नसल्यानं शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। एका बाजूला कोरडी धरणं, दुसऱ्या बाजूला तहानलेली शेती आणि तिसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचं वाढतं संकट। आता या सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात, कारण बीडला दिलासा देऊ शकतो तो फक्त एक दमदार पाऊस। मी आहे विश्वजित, पाहत राहा लोकाशा TV।